श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर शिवजयंतीचा हा व्लॉग तुमच्याबरोबर आज शेअर करते. सुंदर अशी रांगोळी काढलेली दारामध्ये आणि ह्यांनी ना महाशिवरात्रीला ही रुईची फुलं आणलेली, तर त्यांच्या ना माळा बनवते. का बनवते पुढे सांगतेच. खरं तर सफेद फुलं वाहतात देवाला रुईची, पण यांनी आणलेली तर मी शिवालासुद्धा वाहिली आणि आजसुद्धा माळा बनवते. सुंदर अशा माळा बनवून घेतल्या, एक शिवाच्या गळ्यात घातली आणि सुंदर देवघर सजवून घेतलं. देवांना फुलं वगैरे वाहिली आणि त्यानंतर आज मी दरवर्षीप्रमाणे माझ्या घरी शिवजयंती साजरी करते छोट्याशा पद्धतीने. माझ्याकडे महाराजांची मूर्ती आहे आणि तिचीच मी सेवा अशा प्रकारे करते. तर महाराजांची सेवा करण्याचा आजचा म्हणजे दर दिवसच आहे, पण आजचा दिवस स्पेशल आहे त्यांची जयंती असल्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे त्यांची सेवा आज 19 फेब्रुवारीला बरेच जण तिथीप्रमाणे करतात, तारखेप्रमाणे करतात, पण दोन्ही वेळा केली आणि काय वर्षभर केली तरी कमीच आहे. कारण का आपल्या देव्हाऱ्यात आपल्या देवळात देव साबूत आहेत ना, ते महाराजांच्यामुळे. आणि आपण जो मराठीपणाचा ताठकणा घेऊन मिरवतो ना, तो महाराजांच्यामुळे. महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण ताठमानेने जगतो, तर महाराजांसाठी एवढं प्रेम तर बनतंच. आज ना सुंदर अशी सेवा केली, मी केली आणि माझा मुलगा तर सगळ्या म्हणजे त्याला तर सगळी कोणतीही पूजा करा त्याला आवडते आणि तो मला मदतीला असतोच, पुढे दिसेलच. त्याला फार आवडतं पूजा वगैरे करायला. आणि आपल्या मुलांना हेच देऊ शकतो, कारण का आत्ताच्या ज्या सिच्युएशन आहे ना त्याच्याकडे बघता म्हणजे काही पुढे काही खरं नाही असंच वाटतं. पण एक आहे का आपण मराठी आहोत, मूळ म्हणजे आपण हिंदू आहोत, तर आपण आपलं मूळ सोडायचं नाही. म्हणूनच आपल्या मुलांनासुद्धा आपल्या ज्या परंपरा आहेत त्या शिकवायच्या. इथे श्रीयालनी खूप सुंदर पूजा केली, पण त्याचा पूर्ण लक्ष ना त्या अनारशांकडे होतं. महाराजांना अनारशांचं नैवेद्य दाखवलं, श्रीयालकडनं सगळं बोलवून घेतलं. जे काही मला त्याला शिकवायचं होतं, त्याला बोलवायचं होतं, ते सगळं बोलवून घेतलं. महाराजांना मुजरा करायचा कसा तो दाखवला, त्याचबरोबर त्यांचा जय जयकार केला छान असा घोष करून. तर अशा प्रकारे ना श्रीयालचं सगळं रक्ष त्याने सगळं केलं, पण त्याला अनारसे खायचे होते आणि मग नैवेद्य दाखवलं. श्रीयालनी सुद्धा लगेच खाऊन घेतलं, थोडाही वेळ न दवडता. आणि खूप सुंदर सेवा झालेली माझी महाराजांबद्दल. आणि मी आज इथे एकच सांगेल का तुम्हाला ना महाराजांबद्दल खूप सारी माहिती पाहिजे असेल ना, तुम्ही महाराज पुस्तक वाचा. त्यानंतर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची माहितीसुद्धा छावा या पुस्तकात मिळून जाईल. खूप सुंदर माहिती आहे आणि मनाला भावणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, जरूर वाचा. आणि असा आजचा दिवस मी साजरा केला माझ्या मुलाबरोबर. माझा नवरासुद्धा होता. चला तर भेटूया छान छान नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.